नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. या वर्षीच्या नीटच्या ज्यावेळेस नीटची परीक्षा होती त्यावेळेस नीटचा पेपर फुटला अशी सर्वत्र ओरड सुरू झाली आणि मग त्यावरून तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री म्हणजे शिक्षण मंत्र्याचं पण एक शिक्षण विभागाचं पण काम पाहत त्या धर्मेंद्र प्रधान यांनी ही परीक्षाच रद्द केली आणि तातडीनं 21 जूनला परत नीटची फेरपरीक्षा घेण्याचं घोषणा केली आणि त्यातनं ती परीक्षाही पार पडली, तिचा निकालही लागला आणि ते विद्यार्थी आता ज्यांना MBBS किंवा आरोग्य ह्याच्यातले मार्क्स मिळालेले आहेत ते प्रवेशाच्या तयारीला म्हणत आहेत. जवळपास देशभरातील 20 लाखाहून अधिक विद्यार्थी नीटची परीक्षा देतात आणि या 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांशी जीवनाशी खेळ खेळणाऱ्याला अटक झालेली आहे आणि या प्रकरणी CBIनं विशेष कोर्टात प्रकरण दाखल केलं असून त्याची सर्व तपास पूर्ण करत त्या तपासाची चार्जशीट ही कोर्टात दाखल केलेली आहे आणि या प्रकरणात ज्या 13 जणांना अटक केलेली आहे त्यातील 9 जण हे महाराष्ट्रातील आहेत आणि CBIनं जे चार्जशीट दाखल केलं आहे त्यात प्रमुख दोषी म्हणून जे पेपर फुटणारे दोषी म्हणून 3 जणांची नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि ते तिघेही महाराष्ट्रातीलच आहेत. त्यातील एक पुरुष आहे तर 2 महिला आहेत. हे म्हणजे प्राध्यापक मंडळी आहे आणि यांच्याकडं त्या नीट परीक्षेच्या पेपर सेटिंगचं काम होतं आणि ते पेपर सेटिंगचं काम करत असताना तिथं एवढा कडक बंदोबस्त असतानाही आपण जी प्रश्नपत्रिका तयार केली आहे ती अगदी घोकून पाठ करून त्या तिघांनीही केली होती आणि त्या नीटच्या पेपर सेटिंग करून बाहेर आल्यानंतर मग त्यांनी प्रश्नपत्रिका हस्ताक्षरात उतरवलेली होती. या जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्यात बरेचसे मुद्दे आहेत आणि त्यात एक आहे ते परीक्षा होणार त्या अगोदर 6 महिन्यापूर्वीपासून हा पेपर कसा फोडायचा, कोणते प्रश्न येतील त्याची उत्तरं कशी शोधून काढून ती पण कशी तयार ठेवायची हे सर्व या लोकांनी केलं होतं असं स्पष्ट आहे. या आरोपपत्रात लातूरच्या RCC खाजगी ट्युशन क्लासचे सर्व प्रमुख असलेले शिवराज मोटेगावकर हे या पेपर फुटीतले मध्यस्थ म्हणजे दलाल होते असंही या आरोपपत्रात CBIनं नमूद केलेलं आहे. यावरून नीट पेपर फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे पार संपूर्ण महाराष्ट्रातच आहेत. शिवराज मोटेगावकरांनी इतर क्लासेसच्या लोकांनाही याच्यात समाविष्ट करून घेतलेलं दिसतंय आणि मग पेपर कोणत्या क्लासला कितीला द्यायचा, त्या क्लासनं कोणत्या विद्यार्थ्यांना द्यायचा अशी ही स्ट्रॅटेजी असावी असंच एकंदरीत CBIनं जो तपास करून चार्जशीट दाखल केलं आहे त्यावरून दिसतंय. पेपर 3 पेपर सेटर्सनी तयार केला, मग तो कागदावर तसाच उतरवला आणि तो कुठल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवला असेल तर एक ॲप म्हणजे WhatsApp ॲप तयार करण्यात आलं होतं आणि त्या WhatsApp ॲपला नाव जो एक महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची
वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धा पार पडली, त्या स्पर्धेचं नाव या व्हॉट्सअप ॲपला होतं. म्हणजेच फिफा ॲप. फिफा असं नाव त्याला त्या पेपरफुटीच्या कटात सामील असलेल्या लोकांनी नाव दिलेलं होतं आणि त्यावरून पेपर व्हायरल करण्यात आला, तो अनेकांपर्यंत पोचवण्यात आला, त्याची उत्तरंही पोचवण्यात आली, असं CBIनं त्या चार्जशीटमध्ये नमूद केलेलं आहे. तर हे पेपर सेट करणारे म्हणजे प्राध्यापक PV कुलकर्णी, त्याच्यानंतर प्राध्यापक मनीषा मांढरे आणि प्राध्यापक मनीषा हवालदार, हे तिघं आहे. या 13 जणात 3 मनीषा आहेत, त्याही महाराष्ट्रातल्या आहेत. त्यापैकी ह्या 2 प्राध्यापिका मनीषा आणि तिसरी मनीषा म्हणजे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणारी मनीषा वाघमारे ही होती. तर एकंदरीत अशा प्रकारे या नीट पेपर लीक संबंधातलं CBIनं जे चार्जशीट विशेष न्यायालयात दाखल केलं आहे, त्यात याचं वर्णन आहे. यावरून हा महाराष्ट्राचा गौरव समजायचा का महाराष्ट्रात आम्ही घडवू शकतो असं म्हणायचं, हाच प्रश्न आहे. 2015 साली कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नाशिकला पार पडलेला आहे आणि आता बरोबर 12 वर्षांनी पुढच्या वर्षी कुंभमेळा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे पार पडणार आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शासनानं तिथं काही कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी, त्यानंतर साधू संतांसाठी जी व्यवस्था करायची आहे त्याला गती दिलेली आहे. त्यासाठी विशेष मंत्री पण तिथं नेमलेला आहे आणि ते विशेष मंत्री आहेत गिरीश महाजन. त्यांच्या देखरेखीखाली ही तिथं विकास कामं करण्यात येत आहेत. ती काही सुरू आहेत, काही पूर्णत्वाला पण गेली आहेत. मात्र नाशिक शहरात कोणत्याही रस्त्यानं तुम्ही जा, तर त्या रस्त्यावर खड्डे तुम्हाला दिसून येतील, असं आजचं चित्र आहे. आणि मग त्या खड्ड्यामुळं कुंभमेळा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन आणि नाशिक जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून जाऊन मंत्री झालेले छगन भुजबळ यांच्यात मध्यंतरी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पण झालेले आहेत. आज नाशिक महापालिकेची विशेष महासभा होती आणि या विशेष महासभेत या नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची सत्ता आहे. आणि आजच्या महासभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी डोक्याला पट्ट्या बांधून हाताला फ्रॅक्चरसारखं हे करून आज महासभेत सहभाग घेतला होता आणि त्यांनी खड्ड्याच्या प्रश्नावर या महासभेत प्रचंड असा गदारोळ पण केला आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधील महापालिकेचे अधिकारी यांना मुंबईत बोलवून त्यांच्याबरोबर एक बैठक घेतली आणि कामं कशी व्हायला पाहिजे, काय कामात सुधारणा करायच्या याच्या सूचना दिल्याचं पण कळत आहे. आता आजच्या महासभेत झालेला राडा, कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना, यावरून तरी काही बोध घेऊन नाशिक महापालिका आता नाशिक शहराचे खड्डे दुरुस्त करते की नाही याकडंच नाशिककराचंच नव्हे तर पूर्ण भारतभरातील भाविकांचं लक्ष असणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण द्या. धन्यवाद.